नमस्कार, मी ज्योती. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या पादचारी पुलाचा लोखंडी सांगाडा शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आलाय. दरम्यान सीएसएमटी लगतचा डीएन रोड हा शुक्रवारी देखील बंद होता आणि त्यानंतर मात्र हा सांगाडा हटवला गेला आणि दुर्घटनेचं नेमकं कारण कसं शोधणार, जणू काही बीएमसी कडून पुरावेच नष्ट करण्यात आलेत असा थेट आरोप आता लगावला गेलाय. आर्किटेक्ट रवींद्र मांद्रेकर यांनी देखील काय म्हटलंय पाहूयात एक खास रिपोर्ट. त्या दुर्घटनाग्रस्त पुलाचा सांगाडा जमीनदोस्त. आता दुर्घटनेचं नेमकं कारण कसं शोधणार? सांगाडा हटवला की पुरावे केले नष्ट? आर्किटेक्ट रवींद्र मांद्रेकरांचा थेट सवाल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पुलाचा लोखंडी सांगाडा अखेर शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला. दरम्यान सीएसएमटी लगतचा डीएन रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सीएसएमटी येथील पादचारी पुलाचा अर्धा भाग कोसळून गुरुवारी मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर सुरुवातीला पूल मुंबई महापालिकेच्या मालकीचा की रेल्वेच्या मालकीचा असा वाद रंगला होता. शेवटी महापालिकेने हा पूल आपल्या मालकीचा असल्याचं कबूल केल्याने या वादाला पूर्णविराम मिळाला होता. पुलासोबत अनेक पादचारी खाली कोसळले होते. या सर्वांना ढिगाऱ्या घालून बाहेर काढून विविध रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर ढिगारा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं होतं. शुक्रवारी पहाटेपर्यंत संपूर्ण ढिगारा हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर पुलाचा लोखंडी सांगाडा पाडण्याचं काम हाती घेण्यात आलं. शुक्रवारी दिवसभर हे काम सुरू होतं. हे काम सुरू असताना हा भाग रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता. हा दुर्घटनाग्रस्त पूल हटवण्यासाठी गॅस कटरचा उपयोग केला गेला नाही, तर पुलाच्या दोन्ही बाजूचे जॉईंट्स गॅस कटरने कापले गेले आणि लोखंडी सांगाडा कापून तो रात्री 8:30च्या सुमारास जम्बो क्रेनद्वारे अलगद खाली उतरवण्यात आला. तब्बल 34 तासानंतर आता पुन्हा एकदा जे मार्ग ते महापालिकेपर्यंतचा रस्ता आता सुरू करण्यात आलेला आहे. कारण हा संपूर्ण पूल होता. या ठिकाणी जो हिमालया पूल 1988 साली बनवण्यात आला होता, तो पूल त्याचा काही भाग 60% भाग या ठिकाणी गुरुवारी रात्री संध्याकाळी 7:30च्या दरम्यान कोसळला होता आणि त्यामुळे त्यानंतर पूर्णच पूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार हा पूल तोडण्यास सुरुवात झाली होती. आणि 34 तास म्हणजे गुरुवारी रात्री 7:30 ते आज सकाळी पहाटे म्हणजे शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत हा पूल तोडण्यास वेळ लागलेला आहे. त्यामुळे 34 तास हा पूल तोडण्याचं पाडकाम हे सुरू करण्यात आलं होतं. कारण या दुर्घटनाग्रस्त पुलाचा अख्खा सांगाडा हटवणं म्हणजे संपूर्ण पुरावेच नष्ट करण्यासारखं आहे, असा थेट आरोप लावलाय आर्किटेक्ट रवींद्र मांद्रेकरांनी. मग हा पूल नेमकं कशामुळे कोसळला ते नेमकं कळणार तरी कसं, असाही सवाल ते पुढे करतायत. तसेच अजय मेहता हे मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत, ते जबाबदारी झटकू शकत नाही, ही जबाबदारी त्यांचीच आहे अशी पुष्टीही मांद्रेकरांनी जोडली. त्यांच्या अधिकाऱ्यांना, आताकालच्या इंजिनियरांना ती जबाबदारी त्या सिस्टीम प्रमाणे करायला लागली असते. आणि अजय मेहता असू दे की नसू दे, त्या माणसाच्या त्याला म्हणतात की पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी शिवाय ती सिस्टीम चालली पाहिजे आणि त्याप्रमाणे ती जबाबदारी त्या इंजिनियरने पाळली पाहिजे. पण ही सिस्टीमच कधी अजय मेहतानी किंवा आणखी चीफ इंजिनियरनी कोणीही सिस्टीम डेव्हलप केलेली नाही. त्यामुळे मनमानीप्रमाणे कामं होतात आणि ती कामं कधीही सिस्टमॅटिक होत नाहीत आणि म्हणून आजची दुर्घटना झालेली आहे. एकंदरीतच बीएमसीच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे मुंबईकरांचे गेलेले 6 अनमोल जीव तर परत येणार नाहीत. मात्र भविष्यात पुन्हा अशा घटना न घडोत आणि वेळीच त्यांना पायबंद घातला जावा हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.